5 मिनिटं आहेत तुमच्याकडे? मला थोडं बोलायचं तुमच्याशी. प्रत्येकाकडेच प्रचंड सामर्थ्य असतं. त्याचा उपयोग विनाशासाठी करायचा की विकासासाठी हे ज्याचं त्यानंच ठरवायचं असतं. तिन्ही लोक जाळू शके कोप येता, निवाला हरू मुखे नाम घेता, जपे आदरे पार्वती विश्वमाता, म्हणोनी म्हणा तेची हे नाम आता. स्वर्ग पृथ्वी पाताळ असे तिन्ही लोक आपल्या रागाने जाळू शकणारे महादेव आपला राग शांत करण्यासाठी रामाचे नाव घेतात आणि त्यांची पत्नी जी संपूर्ण विश्वाची माता आहे ती सुद्धा अत्यंत आदराने रामाचे नाव घेते. म्हणून आपण देखील रामनाम घ्यायचे असेच सांगितले ना श्लोकात. अगदी बरोबर अर्थ सांगितलास तू, पण हा शब्दशः अर्थ झाला. हा श्लोक आजच्या काळात आपल्याला कसा मार्गदर्शक आहे हे आपल्याला बघायचंय. आपल्याला राग कधी येतो सांग बरं? जेव्हा काहीतरी चुकीचं घडतं, मनाविरुद्ध घडतं, कोणीतरी चिडवतं तेव्हा. आणि मग रागामध्ये माणसं भांडतात, मारामाऱ्या करतात, काही वेळेला मोठे मोठे गुन्हे सुद्धा त्यातनंच घडतात. आपलं जे नात्याचं किंवा मैत्रीचं जे छानसं जग असतं ते उद्ध्वस्त होतं, किंवा मी मगाशी म्हटलं त्याच्याप्रमाणे माणसं जीव घेण्यापर्यंत मजल काढतात. तेव्हा तर मग पोलीस केस, न्यायालयीन चौकशी आणि मग शिक्षा, याच्यामुळे आपलं जे सुरळीत आणि छान असं जगणं चालू असतं ते नष्ट होतं. थोडक्यात काय, तिन्ही लोक जाळू शके कोप येता, असं आपलं जग नष्ट करण्याचं सामर्थ्य आपल्याकडे असतंच की. पण मग त्यातून आपल्याला मिळतं काय? मनस्ताप आणि दुःख, याच्याशिवाय काहीही मिळत नाही. निवाला हरू तो मुखे नाम घेता. आपला राग शांत करण्यासाठी महादेव सुद्धा रामाचं नाव घेतात असे या श्लोकात सांगितलंय की नाही. मग राम म्हणजे काय? मी काय सांगते दरवेळेला, जे जे काही उत्तम आहे, ज्याच्यामुळे आपल्या जगण्यात अर्थ आलेला आहे ते काम किंवा आपलं ध्येय. कोणीतरी आपल्याला चिडवतं, आपल्याला त्रास देतं, तेव्हा त्यांच्याशी भांडण्यात वेळ वाया घालवण्यापेक्षा तोच वेळ सत्कारणी व्हावा आपल्या ध्येय साधनेत. त्याच्यामुळे काय होतं, आपण यशस्वी होतो आणि जी चिडवणारी मंडळी असतात तीच आपल्यासाठी जेव्हा टाळ्या वाजवतात तेव्हा आपोआपच त्यांचा पराभव होतो. यालाच म्हणतात पॉझिटिव्ह रिव्हेंज, सकारात्मक बदला. आणि हा आपल्याला कधी घेता येतो? आपल्या रामाच्या भक्तीमुळे, म्हणजेच ध्येय साधनेमुळे. आमच्या वर्गातल्या एका मुलीला तिच्या सावळ्या रंगावरून चिडवलं जायचं, पण मग तिने फॅन्सी ड्रेसमध्ये भाग घेतला. मदर टेरेसा बनली होती ती. तिला पहिला नंबर मिळाला आणि मग काय, त्या चिडवणाऱ्या मुलींचं तोंडच बंद झालं. कधी कधी ना मत्सरामुळे सुद्धा आपल्या मनात राग निर्माण होतो. षड्रिपू कोणामध्ये नसतात बरं? तर ते सगळ्यांमध्ये असतात. पण म्हणून त्यांना खत पाणी घालायचे का ते कमी करायचे हे आपण आता या गोष्टीमधून बघूया का. आर्या आणि नीता या घट्ट मैत्रिणी. आर्याला अभ्यासाबरोबर आंतरशालेय स्पर्धांमध्ये पण यश मिळायचे. नीताला खूप राग यायचा. संक्रांतीच्या समारंभात नीताने आर्याला हलवा दिला, पण त्यात खडे मीठ टाकून दिला बरं का. आर्याने तो खाल्ला. तिला खारट लागलेला पाहताच नीताला खूप आनंद झाला. आर्याच्या आईने बघितले बरं का. म्हणाली, अगं नीता, तुला असे करता येते म्हणजे तुझ्यात हुशारी हा गुण आहे. या हुशारीचा उपयोग तू अभ्यासात आणि इतर स्पर्धांमध्ये यशस्वी होण्यासाठी कर ना. खूप मेहनत घेतलीस ना की तुला हळूहळू यश मिळत जाईल. असल्या वाईट गोष्टी करायला तुला वेळच मिळणार नाही. जपे आदरे पार्वती विश्वमाता, म्हणोनी म्हणा तेची हे नाम आता. मोठ्या माणसांच्या वागण्याचं अनुकरण आपण करावं हेच सांगण्यासाठी रामदास स्वामींनी असं सांगितलं की महादेव आणि पार्वती सुद्धा जर रामाचं नाव घेतात तर तुम्ही सुद्धा घ्या. आता याचा आपल्या आजच्या जगण्याशी आपण अर्थ कसा लावायचा, तर मोठी माणसं जेव्हा त्यांच्यावर अन्याय होतो तेव्हा काय करतात, कशी वागतात, याचा अभ्यास आपण केला पाहिजे आणि आपणही तसं वागण्याचा प्रयत्न केला पाहिजे. नम्मी नारायणन सर यांनी सुद्धा तेच केलं ना. त्यांनी इस्रोमध्ये काम केलं, प्रिस्टन विद्यापीठाची त्यांना फेलोशिप मिळाली आणि तिथेच त्यांनी रॉकेट प्रोपलेशन प्रणालीचं अद्ययावत शिक्षण घेतलं आणि मग पुन्हा इस्रोमध्ये कामाला सुरुवात केली. तेव्हा भारत अमेरिका किंवा फ्रान्स कडून रॉकेट घेण्याच्या प्रयत्नात होता. पण मग भारतानं स्वतःच रॉकेट बनवायचं ठरवलं आणि त्याची जबाबदारी नम्मी नारायणन सर यांच्यावर सोपवली. पण हे काम प्रामाणिकपणे करत असताना त्यांच्यावर राष्ट्रीय गुपितं
पाकिस्तानला विकण्याचा आरोप ठेवला गेला. प्रचंड शारीरिक आणि मानसिक छळ झाला त्यांचा, बदनामी झाली त्यांची, पण अन्यायाविरुद्ध लढण्याची आपली ताकद आणि हिंमत त्यांनी कायम ठेवली. परिणाम काय झाला? त्यांची निर्दोष मुक्तता झाली आणि केरळ सरकारला त्यांना नुकसान भरपाई द्यावी लागली. रॉकेटरी नावाचा चित्रपट आलाय त्याच्यावर, अगदी बघण्यासारखा आहे तो. तुमच्या बरोबर हा व्हिडिओ करताना कितीतरी विषयांवरच्या गप्पा झाल्या, विचार करण्याची वेगळीच पद्धत समजली. थँक्यू सो मच फॉर दिस अपॉर्च्युनिटी अँड वंडरफुल एक्सपिरियन्स. माझ्या मुलांची गप्पा मारत मारत जसं मी त्यांना शिकवलं, तसंच जगातल्या सगळ्या अनोळखी मुलांबरोबर गप्पा माराव्यात आणि त्यांच्या घरामध्ये संस्कारांची रुजवात करावी, म्हणून मनाच्या श्लोकांचे हे व्हिडिओज मी करते. हा उपक्रम जर तुम्हाला आवडत असेल ना, तर तो फक्त तुमच्यापुरता मर्यादित ठेवू नका, सगळ्यांपर्यंत पोहोचवा, म्हणजे सगळ्यांना त्याचा लाभ होईल. मी तर नेहमीच म्हणते, इतना तो हम कर ही सकते हैं. आता तुम्ही व्हिडिओ शेअर करा आणि म्हणा, इतना तो हम भी कर सकते हैं. जय जय